कोणता शेतकरी माणूस होय बाबा, चांगले वाफे करा लागते त्याले, मस्त वाफी टाका लागते. पाय नाही हे मेथी टाकणं पाय यायची. वा 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 रे वा रे. मेथी जे पेरली तर सांग पुऱ्या बिया पुऱ्या चिमण्यान कावळे घेऊन ते सारा खाऊन घेते. हे असं लावावं लागते का? दिमाग पाहिजे, दिमाग. मला दिमाग आहे तुम्हाला. होते ना झाड बीज करा हे ऐकत नाही ना मला, म्हणून मग नाही का असं कामच नाही करू वाटत यायचं सोबत ऐकतच नाही. आता की रे बसी बुचू 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 निघन कुठच्या कुठं कशीच्या कशी, मग हे अशी पाणी गेल्यानं तर वाहत चालली जाते. मेथी इले खायची आहे. डोया फुटला यायचा डोयापाशी. बरं झालं मग भोकणी नाही बायको झाली महाली, दुसरी बायको करायला लागली भोकणी झाली. दुसरी करता काय बायको जा ना घ्या करून जा भेटते तुम्हाला. भोकणी झाली किती पदारी असते दोन डोळे माई सलामत. मला स्वयंपाक करायला लागला असता, भांडे घासायला लागले असते, झाडझूड करायला लागलं असतं, पाणी भरायला लागलं असतं. दोन्ही वाले डोळे मायवाली सलामत आहे. बरं झालं देवान मायला मला डोळे तरी चांगले ठेवले तर. पण त्या बाईकडे गेली पाहत असले ना पण दुरून दिसते घरातून कुठं पाहत आहे म्हणून. मी म्हणते मला भोकणी आली. काय सांगा या माणसाने. असं आम्ही आता मेथी पेरली. असं आमचं वावर आहे. आता पाणी ज्वारी काढताच नाही येत. तर आम्ही लावून राहिलो आता आमच्या घरी पालक. तिच्या डोळ्याचं झालं ऑपरेशन. तिच्या डोळ्याचं झालं ऑपरेशन. तिच्या सरल्या गोया माया गोया बरोबर आहे, गोया चालू आहे. तर आम्ही पालक लावतो आमच्या घरी. मस्त छोटंसं आमचं वावर आहे. असं त्याला म्हटलं आज पालक लावून द्या. गड्डे कर लागते नाही आले कसे करून राहिले तर. दिमाग पाहिजे, दिमाग. बनला पाहिला दिमाग तुमचा. पहिले इळा ना तो बी थोडीच लावून आली एवढं अच्छा लागते म्हटलं तेव्हा लागलं. खूप आत खूप असते ते कडमळ तर बोल ना बोला तो इळा ना पहिले हे लावायला. काय वावर पेरणं तर नाही समजत त्या माणसाला. काय कसे हाताला गड्डे करून राहिले काय माणूस आहे कोण इथे राहू गड्डे. हे असे गड्डे करून राहिले. हे गड्डे याच्यासाठी पालक हे लावा आणि हे गड्डे करून द्या. फक्त बसली आहे काहीच काम नाही करून राहिले. हे एवढे मोठी पालक करून तोडली. पालक आहे ती हे पालक मीच लावली म्हटलं. तर चला म्हटलं पालक लावून द्या. मस्त असं आमचं गार्डन आहे बा. पोपाया अशा लागल्या मोठ्या मोठ्या ह्या लागल्या मस्त आहे वावरासारखं. असं वाटतं काही तर बास टाकावं. 2-2 किलोच्या पोपाया मस्त वाटते. गार वातावरण वाटते इथं. झाडाची सावली आहे मस्त पैकी. असं वाटते का मस्त गार्डन मध्ये. हे काय इथं इंद्रा नाही दिसत त्या माणसाले. जरासं काही गांजर गवत तर तुम्ही जराशी उपडत नाही मला सांगता. गांजर गवडत म्हणजे तुम्हाला दिवसभर घर राहतात. मी गांजर गवत बोलली विचारायचं सुपड वापर करतो म्हटलं. अशी लावा लागते पालक गड्डे करून. म्हणूनच इळा आणला होता. तुम्ही तर हाताने गड्डे करा. काय हे लावतो म्हटलं आपण लावून. हे आपण लावू. इकडून जा. ती भेटतेस ये मा ये शो. हा कोणता शेतकरी माणूस होय बाबा, चांगले वाफे करा लागते त्याले, मस्त वाफी टाका लागते. पाय नाही हे मेथी टाकणं पाय यायची. वा 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 रे वा रे. मेथी जे पेरली तर सांग पुऱ्या बिया पुऱ्या चिमण्यान कावळे घेऊन ते सारा खाऊन घेते. हे असं लावावं लागते का? दिमाग पाहिजे, दिमाग. मला दिमाग आहे तुम्हाला. होते ना झाड बीज करा हे ऐकत नाही ना मला, म्हणून मग नाही का असं कामच नाही करू वाटत यायचं सोबत ऐकतच नाही. आता की रे बसी बुचू 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 निघन कुठच्या कुठं कशीच्या कशी, मग हे अशी पाणी गेल्यानं तर वाहत चालली जाते. मेथी इले खायची आहे. डोया फुटला यायचा डोयापाशी. बरं झालं मग भोकणी नाही बायको झाली महाली, दुसरी बायको करायला लागली भोकणी झाली. दुसरी करता काय बायको जा ना घ्या करून जा भेटते तुम्हाला. भोकणी झाली किती पदारी असते दोन डोळे माई सलामत. मला स्वयंपाक करायला लागला असता, भांडे घासायला लागले असते, झाडझूड करायला लागलं असतं, पाणी भरायला लागलं असतं. दोन्ही वाले डोळे मायवाली सलामत आहे. बरं झालं देवान मायला मला डोळे तरी चांगले ठेवले तर.
पण त्या बाईकडे गेली पाहत असले ना पण दुरून दिसते घरातून कुठे पाहत आहे म्हणून. मी म्हणते मला भोक नाही आली. काय सांगा या माणसाने. असं आम्ही आता मेथी पेरली. असं आमचं वावर आहे आता. आता पाणी हे ज्वारी. पाणी आता ह्या महिन्यात मस्त कंस आहे ते ज्वारीले. तिकडे पपई सडली आहे, त्या पपईच्या अड्या पडल्या. असा विषय आहे मग. तर वावर चांगला आहे असं मस्त, असं वाटते मस्त. बाद जाणार मस्त मस्त आराम करावा. आता पुढच्या महिन्यात मी उद्या पोरा एखादा किलो मटन, दोन 90 आता इथे 90 म्हणजे समजत नाही. 90 म्हणजे 9 मित्र एका ठिकाणी बसल्यावर जे चहा पिते काढा चहा त्याला 90 म्हणते. हे समजते काय? इकडे शेजाराचे तुम्ही सांगा. 9 मित्र एका ठिकाणी बसले, गंजभर चहा मांडला आणि ते चहा कपात पेले त्याले म्हणते 90. मला शिकवता का तुम्ही? तुम्ही शिकून घ्या. मी शिकली का म्हटलं पहिले. तुम्ही शिकून घ्या. तसे तुम्हाला माहित आहे का बाहेर डोकशे माणसाची कुठं राहते बायचे डोकशे इशारा समजत तुम्हाला. काय ना कसं तबला वाजवते. अजून एकदा बा बायाचे डोकशे. बायाची तुलना नका करत जाऊ म्हटलं. लेडीज फर्स्ट आहे म्हटलं. सांगून नाही. लेडीज फर्स्ट फक्त बोलण्यासारखं आहे, चबर करण्याचं आहे, कोणत्या कामात नाही. कोणत्या कामात नाही. कोणत्या कामात नाही. तिथं लोन मागायला जातात तर बाईच्या सहीशिवाय भेटते का तुम्हाला? कामात म्हणजे निर्णय. 10 लाखाचं लोन उचला ना तुम्ही, बायकोची सही पाहिजे म्हटलं तेव्हा पैसे भेटते तुम्हाला. नाही तर तुम्हाला कोणतेही निर्णय घेण्यात बाई सक्षम पाहिजे. तर बाई लागते एक निर्णय घेण्याला 2 महिने लावते. 2 महिने निर्णय घ्यायसाठी सक्षम पाहिजे. एकाच्या झटक्यात पक्का निर्णय घ्यावा लागते. माणूस निर्णय घेते. का नाही घेतला तर ह्याचे तुझ्यासारखे भेटते. माणूस निर्णय घेते. आज प्यायचं काय आपल्याला मोहाची आज प्यायचीच आहे बिलकुल. म्हणजे बिलकुल असा पटकन निर्णय पाहिजे असं माणूस निर्णय घेते. बाय घेते का निर्णय त्याचा कोणत्याही गोष्टीचा. माणूस बस आज आपल्याला इंग्लिश प्यायचे काय प्यायचीच म्हणजे प्यायचीच आपल्याला इंग्लिश. असा निर्णय पाहिजे फास्ट. येऊन बसते. चला अशी गोष्ट आहे मग. आता बस जरा तुम्ही आले आमचे व्हिडिओ पाहून राहिले तर असं आमचं वावर आहे. आता लावतो आम्ही मेथी. इथं लावा ना. इथं करा गड्डे. मेथी इथं गड्डे करा. मेथी तशी नाही लावत असते काही. हे असे वाफे करावं लागते. असे उकरा लागते पूर्ण. हे खालची वर जमीन करावं लागते. त्याला पूर्ण पोकळ हे पाहिजे तेव्हा बातच मेथी लागते. ते दूर करा. ते जरासे देठं त्याची पानं वाढायला जागा नाही. कुठच्या कुठंच करून नाही. तू शेतकरी आहे का? मी शेतकरी आहे. तुम्ही शेतकरी आहे तर मी शेतकऱ्याची बायको कोण झाली व आपलं जात आहे. म्हणजे तू शेतकरी नाही काय बोलली तू जरा तू मत ऐकून राहिली आपल्याला कमाली. तू चालेल बोलली सारी समज कर जरा हे जरा रपरपा घे. तिथं निघून टाकते एवढं वाला नको करू. पावड्याला कर लागते ही. तो बांबू मंदा तो चालला. इथं करू. हे इथं करू. ओय येशू. आता कुठं देतो कसं हे गावे व 2 दिवस ओय येशू इकडे. एवढू लिहायचे पाय. अजी पायचा डब्बा. येशू इकडे ये. दाखवा. उठ तिथून जाय. उठ तिथून. तो एक मेथीचं झाड नाही लावता दिले असं कर येशू लागते. इकडे ये. बोलतही नाही तिथं. मी येत नाही. मला व्हिडिओ बनवायचा आहे. असं आमचं वावर आहे मग नाही मस्त गमते. झाडं आहे असं वाटते मस्त. एक दिवस इथं मस्त मटणाचा बेत आखाचा. मस्त 2 किलो मटण आणायचं आणि 3 90 आणायच्या झाडाले व झाडाला टाकासाठी.
हे झाडाला पोपई झाडाला टाकायला लागते ना. साऱ्या शेतकऱ्यांना एवढं मोठं एवढं पिकलं असतं ना 19 साऱ्या शेतकऱ्यांना फवाऱ्या मारण्याच्या ऐवजी नुसतं ते 19च टाकली असती. अहो 19 म्हणजे एक फवाराचं औषध आहे. 19 म्हणजे फवारा म्हणजे माणसाला फवारा मारा लागते. माणसावर 90चा फवारा मारला का माणसं ताजेतवानी होऊन जाते. याच्यावर तू गेली काय कधी? हे 90 म्हणजे फवारा आहे. एक फवारा 90 म्हणजे जाऊ दे मला सांगू ते नका. पूर्ण झाडाले लावा लागते. पोपळ झाडाले काही बी सांगता नाही रे.